जोशी काका पुस्तकात वाचला असाल, गोष्टीमध्ये ऐकला असाल, पण असेच एक जोशी काका माझ्या आयुष्यात आले, म्हणजे मी ती अनुभवलंय. म्हणजे माझ्या लहानपणी, म्हणजे मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी, म्हणजे हळूहळू मोठा झालो, मोठं व्हायला काय काय प्रयत्न करावं लागतं हे आपल्यालाच माहित. हे बरोबर नाही, मी एज बद्दल बोलतोय, लगेच हसायचं. हा, मग मी आणि माझा मित्र दोघ जण आम्ही खेळत होतो लहानपणी. माझा मित्र सल्या, यांच्यापैकी नाही, तो स्टँडर्ड आहे जरा, सल्या. आणि आम्ही खेळत होतो आणि खेळता खेळता आमची दोघांची भांडणं झाली हो. असं म्हणजे तो म्हटला तुझ्या आईचा रे, मी म्हटलं तुझ्या आईचा. आम्ही एक दोघ जण एकमेकाच्या आईचा उद्धारच करून टाकला. मग हे ऐकलं, हे कोण ऐकलं? जोशी काकांनी. एक गुटगुटीत तेजस्वी चेहरा, काय रे काय चाललंय? आम्ही असं बघतच राहिलो. काका म्हणाले काय रे तुमच्यावर संस्कार विस्कार आहेत की नाही? आईला संस्कार मुळात विषयच आम्हाला नवीन होता त्यावेळी लहानपणी. तुम्हाला सांगतो, अहो आमच्या वेळी त्यावेळी एका लहान पोरग्याचं पण नाव संस्कार असं नव्हतं. आत्ताचा विषय वेगळाच आहे. आता जर गल्लीत गेला तर 10-12 पोरं संस्कार नावाची मिळतील. त्यांच्यावर काय संस्कार आहेत का नाही त्यांच्या आई वडिलांनाच माहिती. तो वेगळाच विषय आहे, फक्त संस्कार नावात आहे. मग असं म्हणाले, मी आणि साल्या बघतच उभारलो. आईला ह्यो कोण हंपायर आमच्या दोघांच्या मध्ये आला? आणि आमचं भांडणं, आता परवा एक भांडण झालं बघा, त्याची इंटरनेटवर खूप चर्चा झाली. तुम्ही इंस्टावर असता वाटतं काय? हा, कारले आणि शंकरपाळ्याची हो, तशी आमची भांडणं झाली. मग संस्काराविषयी जोशी काका खूप काटेकर म्हणाले, काय संस्कार बिंस्कार आहेत की नाहीत? म्हटलं हे काय आता नादाला लागायला नको आम्ही परत. आणि मला नेहमी म्हणायचे, काय रे गाढवा, उंटा, कोंबड्या, बदका, असंच काय तर नाव घ्यायची मला. माकडा बिकडा, आता जरा दिसतो काळा वेळा माकडा बिकडा ठीक आहे हो, बदका उंटा बिटा कशाला म्हणायचं? हा, लगेच काय त्याच्याला उंट आहे मी, बदक आहे, झेब्रा आहे, पांढरा आहे होय, काळा पांढरा, तो काळाच आहे एवढंच की. हा, म्हटलं ही मला नेहमी असं प्राण्यांच्या नावानं का हाक मारते? जोशी काका, मी विचार केला, हे जे आई किंवा बाबा एक तर आफ्रिकेतल्या जंगलातला असावं, कायम प्राण्यांच्या नावानं हाक मारते. म्हणणार गाढवा अभ्यास करत जा, जरा काय तर लक्ष देत जा. हा, आणि म्हणाले आमचा शुभम बघितलास काय, किती अभ्यास करतो, शिक जरा त्याच्यासारखं. रोज संध्याकाळी शुभम करोती म्हणतो. मान्य आहे तुमचा शुभम करोती म्हणतो, खूप संस्कारित आहे. पण त्यावेळचा शुभम आणि आत्ताचा शुभम ह्यामध्ये खूप फरक आहे. तो शुभम राहिला नाही, तो शुभम झाट्या झालाय. म्हणजे इंटरनेटवर किती धुमाकूळ घालतो तो. आता तिकडे तो लंडनवर असतो. त्यावेळेचा शुभम असा पांढरा शर्ट, टाय, खाकी चड्डी, हे लय भारी होतं त्यावेळी. पण आता खूप स्टेटस वेगळं आहे. आता लंडनवर असतो. तिकडं लंडनवर काय काय धिंगाणा करतो ते काकाला माहितीच नाही. मला म्हणाल होता, माझी गर्लफ्रेंड ना पापाची परी आहे. मी फोटो बघितला, आम्हाला दुसऱ्या पुरींची फोटो बघायची म्हणजे लय हाऊस. बोंबलं आम्हाला गर्लफ्रेंड नाही. 14 फेब्रुवारी जवळ आली, येऊन गेली, परत येत्या, आम्ही बोंबलं स्टँडअप करायला येतो. मला म्हणाला ती पापाची परी आहे. बघितलो तर दिसत्या फाकोळी, पण पापाची परी. असू दे, प्रेम या आंधळा असते. चला आपण पुढे जाऊ. म्हणाले शुभम करतो त्यानं म्हणतो शुभम जरा शिक. हा म्हटलं त्यांचा शुभम आणि आमच्यात काय फरक आहे की नाही. आणि त्यांच्या फॅमिलीविषयी तर वेगळंच. जोशी काकू ते पण संस्कारिक,
खूप संस्कारी. काकूला बघितलं म्हणजे काकूला असं बघितलं तर नेहमी स्वयंपाकघरातच पडीक असायची, कायम स्वयंपाकघरातच हे केलं ते केलं. त्यामुळं काकाकडे लक्ष नाही आणि काका गेला दुसरीकडे, म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत. खाण्यापिण्या कायम व्हेजच हो, वरण भात पोळी चपाती, जरा असं वशाड बिशाड असं काय नाही. काकाला जरा बाहेरचं होतच. आम्हाला सांगत होता आम्हाला संस्काराचं भडंग सोडणार, आम्हाला सगळं संस्कार. पण एक दिवस गावला की मला, मी असं बघितलं पत्र्यातनं बघ घावला आज तेजा आणि म्हणते कसा, वा 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 भाभी तुमच्या हाताला काय चव आहे हो, मस्त 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 लागलं. आईला बघते तर काय पुढं बिर्याणी आणि हातात लेग पीस. आईला हे सांगायला पाहिजे जोशी काकूला, आईला जोरात चालू आहे याचं आणि आम्हाला पाक सांगाले. आणि म्हणते कसं, भाभी तुम्हाला खरं सांगू काय, आमच्या हिचा हातचा रोज वरण भात खाऊन खूप कंटाळा आलाय हो, हे बिर्याणी बिर्याणी भारी आहे, मस्त लागलं. वा 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 वा, म्हणजे हे असं झालं आपली बायको ते वरण भात आणि दुसऱ्याची बायको ते मसाले भात. हे काय भयानक आहे. म्हटलं ही गोष्ट जोशी काकूला जाऊन सांगायलाच पाहिजे. गेलो म्हटलं आता सांगायलाच पाहिजे. काकूला म्हटलो, काकू काकू ते जोशी काका तुमचे राहिले नाहीत आता, ते जोशी चाचा झाले आहेत. तिकडं भाभीच्या घरात हे बिर्याणी हे पीस तोडाले तुटणं तरी पण. आईला म्हटलं जोरात चालू आहे. असं म्हटल्या म्हटल्या काकू मायाड बघितली, खाडशीन मारली कानाला. मला सांगतो 2 मिनिटं कानात असं कुई असा आवाज, असलं कान दुखत होतं माझं. म्हणाले तुला काय कळतंय का नाही, तुला कशाला पाहिजे लोकांच्या गोष्टी. अरे मी ह्यांची गोष्ट सांगालोय तर लोकांची गोष्टी, म्हणजे बहुतेक हा विषय त्यांना माहित होता. हे असंच हे अजून कोड मला कळालं नाही. तेव्हापासून ठरवलं नवरा बायको मध्ये अजिबात पडाय नाही.